मित्रांनो, तुमच्या घरचं वॉशिंग मशीन खरंच किती असरदार आहे. आता देशामध्ये नवीन एक वॉशिंग मशीन इंट्रोड्यूस झालेलं आहे जे तुम्हाला एकदम स्वच्छ करून टाकतं. होय, हा तुम्हाला फोटो दिसत असेल. प्रफुल्ल पटेल हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये ते उड्डयन मंत्री होते. याच्यावर मोदीजींनी दरवेळी छाती पिटून आरोप केलेले आहेत. आज ते धुवून निघालेले आहेत. काय काय आरोप केले होते तर तुम्हाला शेजारी स्क्रीनवर दिसत असेल. ईडी के निशाने पर एनसीपी नेता प्रफुल्ल पटेल, एयर इंडिया घोटाले में किसका शिकंजा. तुम्ही वाचून घ्या. मनी लॉन्ड्रिंग मामले में ईडी की कार्रवाई, प्रफुल्ल पटेल की बिल्डिंग के 4 फ्लोर हुए अटैच. तर असं प्रफुल्ल पटेलवर वेळोवेळी ईडीचे छापे पडलेले आहेत. सगळं झालेलं आहे. प्रफुल्ल पटेल एनडीए सोबत गेले जेव्हा अजित पवार वगैरे गेले होते तेव्हा, आणि तिकडे गेल्यावर तर तुम्हाला माहीतच आहे काय होतं. साहेबांना मस्त 4-5 दिवस मोदी वॉशिंग मशीनमध्ये धुतल्या गेलं आणि साहेब एकदम चकाचक होऊन बाहेर निघालेले आहेत. आणि आजच्या पेपरला बातमी आली आहे, पटेल निर्दोष, सीबीआयचा निर्वाळा. विमान भाडे करार घोटाळा प्रकरणाची फाईल बंद करण्याचा अहवाल. वा 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 वा. आणि इथे अजून काही नेत्यांचे फोटो आहेत जे सत्ताधाऱ्यांबरोबर गेले आणि त्यांच्यावरची चौकशी थांबलेली आहे. नारायण राणे आहे, अजित पवार आहेत, छगन भुजबळ आहेत. या सगळ्यांवर मोठे मोठे आरोप केले गेलेले आहेत आणि आता त्यांची चौकशी थांबलेली आहे. याला तुम्ही काय म्हणणार? मित्रांनो, मला खरंच एक सांगा, तुम्हाला खरंच असं वाटतं का की या लोकांना आपली कदर आहे, या लोकांना आपली काळजी आहे? जे लोक ओरडून ओरडून सांगतात की हे भ्रष्टाचारी आहे, त्यांच्यासोबत हात मिळवल्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे केसेस बंद करता. तुम्ही लोकांना इथे गॅरंटी देत फिरता आणि तुम्ही काय करत आहात? असं वाटतं यांना जनतेची काहीही पडलेली नाही आहे. दर 5 वर्षांनी जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच फक्त त्यांना जनता आठवते. आता जनतेने या सगळ्या लोकांना आपण खाली खेचलं पाहिजे. नवीन चेहरे दिले पाहिजे, नवीन, एकदम नवीन, कोरे, स्वच्छ.